महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। एकता मित्रमंडळ आणि श्री प्रकाश नरसाना यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील पाचपाकडी परिसरामध्ये नवरात्रीचं आयोजन करण्यात आलं आहे। काल या ठिकाणी आमदार निरंजन डावखरे यांनी देवीचं दर्शन घेतलं। अष्टमीच्या निमित्ताने या ठिकाणी होम आयोजित करण्यात आला होता। मोठ्या संख्येने भाविकांनी यावेळेस येऊन देवीचं दर्शन घेतलं। गावदेवी सेवा मंडळ ठाणे पूर्व यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहाने नवरात्रीचं आयोजन करण्यात आलं आहे। नवरात्र उत्सव कमिटीचे अध्यक्ष रुपेश पाटील, श्री दिलीप पाटील, त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेविका मालती पाटील, शिवसैनिक रमाकांत पाटील यांच्या हस्ते काल या ठिकाणी आरती करण्यात आली। जिजाऊ संघटनेचे संस्थापक शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी काल या उत्सवाला भेट दिली। यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री धीरज सांबरे हे देखील उपस्थित होते। त्याचप्रमाणे मुंबईतील मान्यवर श्री DK राव यांनी देखील उत्सवाला भेट दिली। पहिली ते उच्च शिक्षण घेऊन अतिशय उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळेस मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला। टिकुजिनीवाडी परिसरामध्ये रमेश आमरे यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। दररोज विविध समाजातील घटक या ठिकाणी येऊन देवीची आरती करत आहेत। त्याचप्रमाणे विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा लोकमत आणि नवयुग मित्रमंडळाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुलोचना कपिल, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लायन उमा घटक तसंच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संजीवनी भागवत आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला। लोकमतचे संदीप आचार्य, रमेश आमरे, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, सागर आमरे आदी यावेळेस उपस्थित होते। कालाष्टमीच्या दिवशी मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 5000हून अधिक भाविकांनी या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं। नवयुग मित्रमंडळाचं 21वं वर्ष आहे नवरात्र उत्सवाचं। तर जसं आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं की प्रत्येक दिवशी सर्व समाजाचं वेगवेगळ्या समाजांना इन्व्हॉल्व आपण केलेलं होतं। तर मग त्या समाजामध्ये त्या समाजातर्फे देवीला त्यांनी त्यांच्यातर्फे म्हणजे एक भजन ठेवलेलं होतं प्रत्येक समाजाने। तर आज अष्टमी आहे, अष्टमी 8 दिवस आपले पूर्ण झालेले आहेत। तर मग त्या निमित्ताने दरवर्षी आपण भंडारा ठेवतो भाविकांसाठी। त्या भंडाऱ्यामध्ये नाही म्हटलं तरी 5000 भाविक तरी आपलं भंडाऱ्याचा आस्वाद घेतात।
हा आपण मंडळातर्फे गेल्या 21 वर्षापासून करतोय। उत्सवाची आज अष्टमी होती, 9 माह पूर्ण झालेले आहेत। आम्हाला इथे खूप आनंदाचा वातावरण उत्सव आहे। दरवर्षीप्रमाणे हजारोच्या संख्येने भाविक इथे प्रसादाचा लाभ घेत आहेत। आमचा दरवर्षी अष्टमीला भंडारा असतो आणि लोक इथे आवर्जून येऊन भंडाराचा लाभ घेतात। नवयुग मित्र मंडल की तरफ से आज नवरात्रि के अवसर पर भंडारे का आयोजन किया गया है। हमारी ये कोशिश है कि ज़्यादा से ज़्यादा लोग इस प्रसाद का लाभ उठा सकें और इस वार्ड के मैक्सिमम लोग इस प्रसाद का लाभ उठा रहे हैं और ये नवरात्रि का कार्यक्रम बहुत ही अच्छा और बहुत ही देवी के आशीर्वाद से बहुत ही सक्सेसफुल जा रहा है। ठाणे शहरातील रेमंड ग्राउंडमध्ये MCHI आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या रासरंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर गायक गायिका आणि वादक या ठिकाणी गरबाप्रेमींचा उत्साह वाढवण्याचं काम करत आहेत। भर पावसात देखील या ठिकाणी गरबाप्रेमींच्या उत्सवामध्ये एक तसूभरही फरक झाल्याचं जाणवत नाही। यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबाप्रेमी नागरिकांकडून दररोज या ठिकाणी हजेरी लागल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। रासरंगचे MCHI करण्याचे अध्यक्ष श्री सचिन मिरानी, श्री जितेंद्र मेहता तसंच इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या या कार्यक्रमाला अतिशय रंगत चढली आहे। युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक तसंच ख्यातनाम अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांच्यासह वडापाव सिनेमाची टीम, अभिनेते मंगेश देसाई, प्रसाद ओक यांच्यासह अनेक मान्यवरांनी काल या उत्सवाला भेट दिली। श्री जितेंद्र मेहता आणि सचिन मिरानी यांनी त्यांचं स्वागत केलं। 2025 के आखिरी 2 दिन है और जिस आगे करो रहे सबको कल का आए और पूरा करे और बहुत अच्छे आज सबको नवरात्रि के हाथ दशहरा के हाथ शुभेच्छा। नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव, भक्तीचा उत्सव। नवरात्र उत्सवानिमित्त तमाम ठाणेकर नागरिकांना श्री राजकुमार पमनानी, युवा सेनेचे ठाणे उपाध्यक्ष श्री हेमंत पमनानी आणि माजी नगरसेविका नम्रता हेमंत पमनानी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा श्री राजकुमार पमनानी, श्री हेमंत पमनानी आणि नम्रता पमनानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला ग।
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपले अनेक चाहते निर्माण केले. हे चाहते दरवर्षी न चुकता या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येतात. काल देखील अभिनेत्री सविता मालपेकर त्याचप्रमाणे सुप्रिया पाठारे यांनी या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेतलं. अभिनेते अंशुमन विचारे यांनी देखील आपल्या खास शैलीमध्ये यावेळेस उपस्थितांशी संवाद साधला. भाईंशिवाय शिवाजीनगरचा नवरात्र उत्सव म्हणजे आमच्यासाठी सुनच वाटतं, पण खूप मिस करतो भाईंना. पण त्याच ताकदीने काकी उभ्या राहिल्या आहेत आणि त्याच्याबरोबर आमचा मिथू काकींना साथ देतो आहे आणि अगदी समर्थपणे ही जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे ते बघून बरं वाटतंय. बघत असते इथे येण्याची. खरं काय निमित्त मला नवरात्रीचंच नको असतं वहिनीकडे यायला, केव्हाही येऊ शकते, पण नवरात्रीत येणं हा आनंद एक वेगळा असतो. आणि भाईपासूनची प्रथा आहे ती प्रथा कायम वहिनीबरोबर पण ठेवणार. त्याच्यामुळे खूप एक वेगळं नातं आहे या देवीशी, इथल्या माणसांशी, इथल्या माझ्या सगळ्या मंडळींशी, शिवाजीनगरचे जे सगळेजण आहेत त्यांच्याशी खूप वेगळं नातं आहे. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो, एक वेगळं समाधान मिळतं. आदरणीय भाईंनी सुरू केलेला नवरात्र उत्सव शिवाजीनगरमध्ये नाही तर पूर्ण ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि तो उत्सवाची प्रसिद्धी सगळीकडे प्रत्येक घराघरात आहे. भाईंनी जे सुरू केलेलं कार्य आहे आमच्या ताईंनी फार जोमात सुरू केलं आहे आणि याला प्रतिसाद सगळ्यांचा चांगला आहे. या उत्सवाला जे काही डेकोरेशन या वर्षी केलेलं आहे अप्रतिम आहे.
तुझा निघाला हा कसा येण्याचा रे आला हा जीवना मजा रे अरे मेरे को गया रे तुझी गया रे अरे मेरे को गया रे तुझी गया रे मैं हूँ धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या जय अंबे मां सार्वजनिक नवरात्रोत्सवाला यंदा 48 वर्ष पूर्ण झाले आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय ताकदीने हा उत्सव त्याच दिमाखामध्ये पुढे नेला. काल अष्टमीच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब देवीचा अभिषेक आणि आरती केली. यावेळेस त्यांचे वडील श्री संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, वृषाली शिंदे आणि इतरही मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्राला सुखी ठेव अशा प्रकारचं साकडं यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देवीला घातलं. तसंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे देखील ठाण्याला आले असता टेंबी नाका येथील दुर्गेश्वरीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, शहर प्रमुख हेमंत पवार, सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आदी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका तब्बल 43 वर्षांची झाली आहे. ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातली एक प्रमुख महानगरपालिका. विशेषतः ज्यावेळेस शहरांचा विकास व्हायला लागला त्यावेळेस ठाणे शहर राहण्याच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक उत्तम शहर म्हणून या शहराकडे बघितलं जाऊ लागलं. या शहराचा विकास देखील झपाट्याने झाला आणि खऱ्या अर्थाने ठाणे महानगरपालिका ही सगळ्या देशातली एक प्रमुख महानगरपालिका बनली. ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा सुरुवातीला जो साधारणपणे 100 ते 125 कोटी रुपयांच्या घरातला होता, हा आता तब्बल 7 ते 8 हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. यावरूनच या महानगरपालिकेची व्याप्ती आपल्याला लक्षात येऊ शकते. ठाणे महानगरपालिकेचा 1 ऑक्टोबर हा वर्धापन दिवस. वर्धापन दिनानिमित्त आज महानगरपालिका भवनामध्ये अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचा प्रमुख कार्यक्रम राम नरेश गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. यावेळेस खासदार श्री नरेश म्हस्के, परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळेस विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव आरा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा देखील यावेळेस संपन्न झाला. यावेळेस मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक उपस्थित होते. आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांना उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री विक्रम खामकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. काल आनंद आश्रम येथे झालेल्या एका कार्यक्रमात विक्रम खामकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने दाखल झालेल्यांचं स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळेस खासदार श्री नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, त्याचप्रमाणे मनोज शिंदे, योगेश जानकर आदी उपस्थित होते. या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता
दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.